हे 5 पक्षी तुमच्या घरात आले तर तुम्ही करोडपती बनणार आहात. वास्तुशास्त्रानुसार भाग्यवान पक्षी हे 5 पक्षी आहेत. जर हे तुमच्या घरात दिसले तर याचा असा संकेत आहे आजपासून तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. वास्तुशास्त्रानुसार असे हे 5 पक्षी आहेत, त्यांचे घरी आगमन झाले तर खूप शुभ मानले जाते. या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाची तारे उघडतात. वास्तुशास्त्रानुसार या पक्ष्यांचे घरी येणे शुभ आणि अशुभ संकेत देतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच 5 पक्ष्यांबद्दल ज्यांचे घरी येणे खूप शुभ मानले जाते. या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाची तारे उघडतात, आपले चांगले दिवस सुरू होतात. वास्तुशास्त्रात पशुपक्ष्यांचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते. अनेकदा हे पक्षी आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात येऊन बसणे खूप शुभ मानले जाते. वास्तविक संबंधीचे काही संकेत वास्तुशास्त्रातही दिले गेले आहेत. अशा परिस्थितीत आज तुम्हाला अशा 5 पक्ष्यांबद्दल सांगणार आहे ज्यांचे तुमच्या घरी येणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रात सांगितले आहे की हे पक्षी घरात आल्यास मोठमोठे प्रलंबित कामेही पूर्ण होतात. ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर आपल्या घरातील पैशांच्या समस्याही दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया अशा शुभ पक्ष्यांबद्दल ज्या आपल्या घरी आले तर आपल्याला चांगले संकेत मिळतात. त्यातील पहिला पक्षी आहे कबूतर. वास्तुशास्त्रानुसार कबुतराचे घरी येणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की घराच्या अंगणात कबूतर बसून खाऊ लागले तर ते खूप शुभ मानले जाते. कबूतर हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ज्या घरात कबूतर येते तेथे साक्षात लक्ष्मी देवी वास करते. दुसरा पक्षी आहे ती म्हणजे चिमणी. चिमणीचे घरामध्ये आगमन समृद्धी आणते आणि हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरातील सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. चिमणीचे घरटे बनवणे देखील खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात पक्ष्यांचे किंवा चिमणीचे घरटे असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. नंबर 3 पोपट. पोपट हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या घरात येण्याने कबूतर परस्पर समंजसपणा आणि सुसंवाद वाढतो. वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटांचे चित्र लावल्यामुळे मुलांच्या अभ्यासातही प्रगती होते. चौथा पक्ष आहे मोर. मोर हे सौंदर्य आणि नशिबाचे प्रतीक आहे. असे मानले जाते तुमच्या घरात आजूबाजूला मोर दिसला तर ते खूप शुभ लक्षण आहे आणि सौभाग्य वाढण्याचे लक्षणे मानले जाते. असे म्हटले जाते की जर आपल्याला सकाळी मोर दिसला तर ते जीवनात सकारात्मक बदल दर्शवतात. सगळ्यात शेवटचा 5वा पक्ष आहे तो म्हणजे नीलकंठ. या पक्षाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की या पक्षाला पाहून नशिबाचे सर्व दरवाजे उघडतात. हा पक्षी संपत्ती आणि धान्याचे प्रतीक देखील मानले जाते. हा पक्षी साक्षात शंकरांचा अवतार आहे. असे म्हटले जाते हा पक्षी तुमच्या घरी आल्यावर त्याला पाणी अवश्य ठेवा. हा पक्षी पाहताच आपले संकट टळते, आपले नशीब बदलण्याचे संकेत मिळतात. हा पक्षी जर तुम्हाला कुठे दिसला तर तुमचे नशीब बदलेल म्हणून सांगा. म्हणून जेव्हा पक्षी तुम्हाला दिसेल तेव्हा त्याला खायला प्यायला पाणी ठेवायला विसरू नका. तर मित्रमैत्रिणींनो, हे होते 5 पक्षी जे तुमच्या घरी आल्यावर किंवा तुम्हाला त्यांचं दर्शन झाल्यावर तुम्ही त्यांना खाण्यासाठी काहीतरी नक्की ठेवा आणि पाणी नक्कीच ठेवा. याने तुम्हाला त्या पक्ष्यांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे भाग्य बदलण्यास नक्की मदत होईल. कारण हे पक्षी तुमच्या घरात येतात त्या घराचे सौभाग्य बदलतात. असे म्हणतात पक्षी कोणाच्याही घरी जात नाही, पण ज्यांचे भाग्य बदलणार आहे अशा माणसांच्याच घरी ते अवश्य जातात. म्हणूनच यापैकी कोणताही पक्षी तुमच्या घरी येत असेल तर तुमचे नशीब बदलणार आहे, यात काही शंकाच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.